मेंढी पालन करताना अतिशय मेहनत करावी लागते, अतिशय कष्ट करावं लागतं, बेहिसाब मेहनत करावी लागते. बरोबर साहेब आहे ना. तुम्ही ती कमेंट केली होती पाण्यात उतरल्याशिवाय ते किती खोली आहे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी मेहनत अतिशय करावी लागते, मान्य आहे. पण तुम्ही सांगा, मेहनत आणि कष्ट केल्यानेच पैसा येतो असं कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे? आणि तसं जर असतं तर सर्वात सुखी शेतकरी झाला असता, सर्वात सुखी रस्त्यावरती खडी पसरवतात ते झाले असते, सर्वात सुखी ऊस कामगार ऊस तोडतात ते झाले असते, सर्वात सुखी गाईचा गोटे सांभाळणारे झाले असते, सर्वात सुखी रानात मेंढरं फिरवतात ती झाली असते. पण आहे का परिस्थिती तशी? तर ह्याच्या उलट परिस्थिती आहे बघा. रस्त्यावरती कामगारांचा कॉन्ट्रॅक्टर पैसेवाला असतो, म्हणजे गायचं गोटे सांभाळणाऱ्यापेक्षा संकलन करणारा मोठा असतो, फिरस्ती मेंढरं सांभाळणाऱ्या किंवा बंदिस्त मेंढरं सांभाळणाऱ्यापेक्षा मेंढरं कापणारा क्वालिटी असतो. का असतो? मेहनत लई करतात का? किती करतात? लिमिटेशन करतात, पण त्यांनी सिस्टम कामाला लावलेले असते. आम्ही काय करतो? सिस्टम कामाला लावत नाही तर आम्ही स्वतः कामाला जातो, म्हणून आम्ही तसं करावं लागतं. आता माझंच मी सांगतो, फक्त 25 मेंढरं येतं, त्यांना जर 12 महिने 365 दिवस जरी मी रानातनं चारलं असतं तरी आमच्याकडे क्षेत्र कमी नाही, काही तोटा झाला नसता. पण त्यांच्या मागे फिरायला मला कष्ट आलं नसतं, मेहनत लागली नसती, बरोबरच आहे ना, त्रास झाला नसता ना मला. कारण 12 महिने 365 दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 5 त्यांच्या मागणं फिरायचे. पण मी तेच काम 2 महिनेच केलं, सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास, आणि त्यांचा चाऱ्याचं नियोजन केलं. 2 महिने झाले आत्ता, म्हणजे मेपासून आत्तापर्यंत 2 महिने झालेत. शेतातून एक गवताची काडी आणून त्यांना मी घातली नाही. फक्त एक दिवस नेपियरचा जो प्रयोग करायसाठी नेपियर कापलं होतं, त्याच्या पलीकडं मी त्यांना एकही गवताची किंवा ही तुतीसुद्धा कापून घालत नाही. ही जी तुती तुम्हाला दिसते ना, ही सुद्धा मी कापून घालत नाही. आणि पुढचे 3 महिने बघा, मी फक्त किती महिने काम केलं? 2 महिने काम केलं, आणि ते पण 50%च काम केलं, मुरघास वगैरे नव्हता म्हणून. आणि पुढचे 3 महिनेसुद्धा यातलं एक पान कापून मी त्यांना घालणार नाही. 2 महिन्यामध्ये जर 25 मेंढरांचं 5 महिन्याचं नियोजन होत असेल तर किती कष्ट करायला पाहिजे? तर कष्ट करण्यापेक्षा सिस्टम कामाला लावा. तुम्ही कसं करताय की मेंदूवाला घरी ठेवताय आणि तुम्ही कामाला जाताय, पण मी काय करतो, मी स्वतः घरी राहतो आणि मेंदवाला सांगतो तू काम कर बाबा, कारण तुला नुसतं सांभाळून काय करायचं आहे? तर कधी पण मेंदवाला कामाला लावायचं. आपण काय करतो, आता मी जरी वैयक्तिक सांगतो ना, काल 21 तारीख होती, 21 जुलै 2026. माझा मी अनुभव सांगतो तो वेगळाच आहे. काल गीते साहेबांशी मी सकाळी 10 वाजता बोलणं केलं. गीते साहेब काय मला सांगतात, मुरघासाशिवाय ह्या मेंढीपालनात पर्याय नाही, ते सांगतात ना. आता त्यांचा भाग ते म्हणतात की आमच्याकडं रानातली म्हणजे नांगरलेली ढिकळं विरगळली नाहीत आणि आमच्याकडं रानात माती राहिली नाही, एवढं फरक आहे. पण ते तसं सांगतात की मुरघास केल्याशिवाय पर्याय नाही. आता त्यांची एक गोष्ट झाली, कधी नाही कधीतरी मला म्हणजे लहर येते, मी दानवले साहेबांना फोन करतो, कारण ते रॉयल शेतकरी आहेत, माझ्यासारखे पार्ट टाईम शेतकरी नाही आहेत. त्यांना विचारलं तर ते काय म्हणतात, म्हणजे मी जेव्हा गेलो होतो तेव्हा 12 ते 13 टन मुरघास होता. ते म्हणतात आता एकदम रिलॅक्स आहे, बांधाची वैरण कापूशी वाटत नाही, गाई सांभाळण्यात आहे, म्हशी सांभाळण्यात आहे. तेच दानवले साहेब मला काय सांगत होते, आमच्या डोंगरात मस्त रान चरायला आहे, मेंढरं चारायला लय बरं वाटतंय. आणि आता तेच दानवले साहेब म्हणतात की असं जर असेल तर मेंढरं सांभाळायला त्रास नाही. आता वेगळं काय केलं का, तीच मेंढरं येतं, तीच सगळं आहे, पण सिस्टम केली ना. तशी सिस्टम केल्याशिवाय तुम्हाला मेंढी पालनात पर्याय नाही. तुम्ही काही करावं, त्याला पर्यायच नसतो. आणि जर काही सिस्टममध्ये जर काय म्हणजे 2 महिनेच काम करायचं असतं. आम्ही कधी बघा, कधी माझ्याकडं जी लोक आले असतील, एक तर मी मार्च एप्रिल मेला कुट्टी करत असेल, आणि नाहीतर असंच कुठंतरी फिरत असणार आहे. ह्या 2 गोष्टी जी माझ्याकडं लोक आले असतील त्यांना म्हणजे निदर्शनात आले असतील. बरं, कमी लोक येत आहेत का? नाही म्हटलं तरी 2 दिवसातनं 3 दिवसातनं एक तरी व्यक्ती येतोच येतो. तरीसुद्धा मी फ्री असतो, तरीसुद्धा मेंढरं सांभाळतोय, तरीसुद्धा त्याचा चारा करतो, तरीसुद्धा सगळी माहिती त्यांना सांगतो. कशी सांगतो? तर सिस्टम आहे ना माझ्याकडे, मी कामाला जातच नाही. आता राहिला प्रश्न ह्या कामाचा, बरोबर आहे. तर कामाचं काय होतं की समजा आता मी जरी कुठं कामाला गेलो, समजा मला दिवसभर कामाला गेलो तर सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करायला लागेल, बरोबर आहे. बरं, किती पैसे मिळतील? 500 रुपये तरी मिळणार मला. म्हणजे माझं वैयक्तिक मी सांगतो की मी जर एवढा दिवस म्हणजे एवढा कामाला गेलो तर एवढं पैसे मिळतील मला. पण तेच जर यूट्यूबला व्हिडिओ बनवला 8 मिनिटाचा तर ते 500 रुपये 8 मिनिटात मिळतात.
मी काय लोकांना सांगतो तुम्ही जाहिरात करा किंवा यूट्यूबला चॅनल बनवा, तर दिवसभराचं काम जर 8 मिनटात होत असेल तर मी दिवसभर कामाला जाईन का? तर जाणारच नाही हो. तर आपण लोकांनी काय केलं, हे कापतानाचा व्हिडिओ बनव, चारा कापतानाचा व्हिडिओ बनव, चारा रोज घालण्याचा व्हिडिओ बनव. अरे पण त्याचा काय फायदा आहे? रोज काय अवताला झोपायचं का तुम्हाला? किंवा मी अवताला झोपून काय फायदा आहे? मी जर मोकळा असेल तर मी काहीतरी करू शकतो ना. आता विचार करा, 2 महिने मी शेतात गेलोच नाही. शेताच्या बांधात म्हणजे गवतच नाही आमच्याकडं, शेतात गवतच नाही, तर कापणार काय? ही तुती बियाण्याला ठेवली होती पण मी लावली नाही, मला लावायचीच नाही हिला. तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर हे बियाणं न्या, मला कुणाला लावायची नाही. का तर माझं प्लॅनिंगच वेगळं आहे. कारण मी सिस्टमशिवाय करणारच नाही. कारण मला माहिती आहे याच्यात जर काम करायचं तर सिस्टमनं केलं तर ठीक आहे, नाही तर गदा मजुरीसारखं काम करायला लागतं हो. मेहनतच नुसती नाही तर गदा मजुरी करावी लागते त्याच्यात, हे तुम्हाला माहीत नाही. आता तुमचं कसं आहे, रोज झाडू मारायचं आहे, त्यांना गोचड्या झाल्या औषध फवारायचं आहे, पावसाळ्यात सर्दी होती ते औषध करायचे. मला तसलं काहीच काम नाही ना, मी तसलं ठेवलंच नाही काम. म्हणून म्हणतो तुम्ही जोपर्यंत तुम्ही सिस्टमनं ह्या क्षेत्रात काम करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये गदा मजुरीच करावी लागेल. दानवले साहेबांना विचारा, मी त्यांना काय म्हटलं होतं, त्यांचा सर्वांकडे नंबर आहे. मी स्पष्ट म्हणजे वैयक्तिक असं जर एखादा विचारत असेल आणि सांगत असेल ना, तर मी त्यांना स्पष्ट सांगतो, गदा मजुरी करण्यापेक्षा सिस्टमने काम करा, काहीही होत नाही. आता पाऊस गेला म्हणजे किती जरी काय जरी सांगितलं बांधाच्या शेतावनं की हवामान खात्यानं अंदाज असा आणि तसा, तरी आमच्याकडं नोव्हेंबरला पाऊस जातो. म्हणजे नोव्हेंबरला पाऊस जाणार आणि नोव्हेंबरला आम्ही मक्का लागवड किंवा मेगास्वीट लागवड करतो. म्हणजे दरवर्षी फेब्रुवारीत करतो, पण ह्या वर्षी नोव्हेंबरला करणार आहे. आणि त्याचा 2 वेळा मुरघास करणार, म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारी आणि फेब्रुवारी ते एप्रिल, म्हणजे असे 2 वेळा मुरघास करणार आहे. त्याचा मुरघास स्टोअर करून त्याच्यावरती मेंढरं ठेवणार आहे. किती महिने काम करणार तर 4 महिने काम करणार. 12 महिन्यातलं 4 महिने काम करणार आणि 12 महिने आहे त्याच्यापेक्षा जास्त मेंढरं सांभाळणार. काम तेवढंच, मेहनत तेवढीच, सगळं तेवढं, पण सिस्टमने. त्याच्यामुळे तुम्ही जर मेंढीपालन करायचं असेल, सिस्टम करावं. नुसतं कष्टाने नुसतं मेहनत केली तुम्ही मोठं होत नसता, काय होणार पण नाही. तुम्ही म्हणाल की पैसा येईल तर पैसा पण येणार नाही. तर मेंदवाला कामाला लावा, तुम्ही रिलॅक्स राहा. त्याच्यामुळे मेंदू काम जास्त करतो, तुमच्यापेक्षा मेंदू जास्त काम करतो, हे लक्षात ठेवा. तर तसं केलं तरच मेंढीपालन होईल. नाही तर मेंढीपालनात बाकीचे जसे रोज गवताचे व्हिडिओ कापून दाखवतात तसं तुम्ही कापून दाखवा, काही हरकत नसते. माझ्यासारखा रोज असा मोकळा राहून मस्तपैकी बांधावरती अशी टांग टाकून तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार का? तर मी ते गवतच लावणार नाही, मला ते करायचंच नाही ना. मी किती रिलॅक्स राहील ते बघेन ना, मी किती बिझी राहील हे बघणार नाही. मोठ्या कंपन्यावाल्यांचं काय असतं, मोठ्या कंपन्यांचं बॉस काय स्वतः काम करतात का? कधीच नाही. ते फ्री राहतात. नवीन काय येतं आहे का, नवीन काय मार्केटमध्ये करता येईल का हे शोधतात. का ते आहे ती कंपनी चालवण्यात ते बिझी राहतात का? नाही, त्याच्यामागे यंत्रणा लावून ठेवतात. बाबा तू हे कर, तू ते कर, असे सर्व सिस्टम ठेवतात ना. आता माझं तरी काय आहे, मी वैयक्तिक चारा बनवणे, चारा कुट्टी करून स्टोअर करणे एवढंच काम करतो. चारा घालणे, त्यांना कसा घालायचा, काय करायचं ते घरची बघतात. मला काही प्रॉब्लेम नाही ना, मला तेवढंच काम आहे. म्हणजे डिवायडेशन करून ठेवलं आहे, प्रत्येकाचं प्रत्येकाला काम आहे. माझं मला काम आहे, त्यांचं त्यांना काम आहे. कुणाला कुणी सांगायचं नाही की तू हे करा आणि ते तुम्ही करा, काहीच गरज नाही. हे एक फायद्याचं आहे ना. मग तुम्ही त्या पद्धतीनं केलं तर फायद्याचं होणार आहे. नाहीतर तुम्ही किती काय करा, काही होत नाही. आणि नुसतं दाखवण्यासाठी लोकांना व्हिडिओ करून काय फायदा आहे मला? मी ही तुती कापताना व्हिडिओ केले असतात की, पण मला काय फायदा आहे ह्या असल्या पावसात भिजणार हे तुती कापायला? कुणी शिकवलं एवढं ज्ञान? तर तसलं काय आम्ही करत नसतो. तर मला सिस्टमनं जे काही जमेल, सिस्टममध्ये काय चांगलं लवकर नियोजन येईल त्याचं मला परवडतं. आता मी ते लिक्विड बनवलं आहे, लेंडी खताचं लिक्विड बनवलं आहे. का तर मला लेंड्याची पावडर टाकायला त्रास होतो आहे ना वावरात. तर हे जर ठिबकला जोडलं तर हिथूनच जाईल ना मला, मग मला काम कमी होईल ना. मग मी ते विचार करतो की मला काम कमी कसं होईल आणि त्याच्यानुसार मी हे काम करत असतो. तुम्ही मस्त मेहनत करा, पाहिजे तेवढं कष्ट करा. पण जर काय तुम्ही सिस्टमनं नसाल ना करत, तर तुम्ही किती जरी काय केलं ना तरी काय होणार नाही, हे लिहून ठेवा.